एकीकडे पत्नीला उमेदवारी दिली, मात्र तरीही पक्षाविरोधात बंड करून पती मैदानात त्याच भागातून. आईला पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली, मात्र मुलाचीही बंडखोरी झालीय. ठाणे अर्थात एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात एकत्र निवडणूक भाजपसोबत लढत असताना पक्षातीलच नेत्यांनी बंडखोरी करून शिंदेंच्या नाक किनो आणले. या बंडखोरीचा फायदा ठाकरे गटालाही झाल्याचं पाहायला मिळतंय. युतीने निवडणूक लढवली जात असतानाही महायुतीतच दोस्तीत कुस्ती झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे याचा फटका ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत नेमका कोणाला बसतो हे चित्र 16 जानेवारीला स्पष्ट होणार आहे. असं नेमकं काय काय झालंय ठाण्यात, कुठे कुठे बंडखोरी झालीय, चला बोलूयात. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा. जवळपास 3 दशकाहून अधिक काळ ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता कायम आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नेतृत्वाच्या काळापासून ठाणे हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो. आता बघा, ठाणे महापालिकेसाठी एकूण 649 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण ठाणे महापालिकेत एकूण 33 प्रभागातून फक्त 131 सदस्य निवडून द्यायचेत. यातूनच विचार करा की किती कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंची सेना आणि भाजप या पक्षाची युती झाली आहे. शिंदेंची शिवसेना 90 तर भाजप 40 जागांवर निवडणूक लढवतोय. आता 2017च्या निवडणुकीत झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमने सामने होते. या काळात शिवसेना एक संध होती आणि या निवडणुकीत शिवसेनेने 67 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं आणि एक हाती सत्ता स्थापन केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने 34 जागांवर विजय मिळवला होता. भाजपला 23 जागांवर समाधान मानावं लागलं होतं आणि भाजप हा 3ऱ्या क्रमांकावर राहिला होता. दरम्यान शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यात एकनाथ शिंदेंचं वर्चस्व वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कारण सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. मात्र असं असलं तरी बंडखोरी कायम राहिलीय. आता या पालिकेत कुठे कुठे बंडखोरी झाल्यात जाणून घेऊयात. घोडबंदर रोड येथील प्रभाग क्रमांक 1D मधून शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख रवी घरत अपक्ष बंडखोर म्हणून रिंगणात आहेत. खरं तर रवी घरत यांच्या पत्नी नम्रता घरत या पॅनलमधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. तरी देखील रवी घरत यांनी बंडखोरी केलीय. प्रभाग क्रमांक 4D मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सिद्धार्थ पांडे यांच्या विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे युवा सेनापती नितीन लांडगे यांनी बंडखोरी केलीय. याच प्रभागात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष जयस्वाल रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 22D मधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार पवन कदम यांच्या विरोधात भाजपने बंडखोरी केलीय. भाजपचे बंडखोर विकास दाभाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या प्रभागातच भाजपचे मुकेश मोकाशी यांच्या विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांचे पुत्र विक्की पाटील यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे विक्की पाटील यांच्या आई प्रभाग क्रमांक 7B मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारात. म्हणजे एकीकडे उमेदवारी दिले नाही म्हणून बंडखोरी करणारे नेते वेगळे, मात्र इथं एकाच घरात 2-2 उमेदवाऱ्या दिल्याने म्हणून बंडखोरी करणारे उमेदवार ठाण्यात दिसून येत आहेत. भाजपनं खरं तर अशा लोकांवर कारवाई केली आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचा काय असा सवाल उपस्थित केला जातोय. आणि ही जी बंडखोरी झालीय त्या बंडखोरीचा कुठेतरी ठाकरेंना फायदा होताना दिसतोय. कारण ठाणे शहरातील वसंती विहारमधील प्रभाग क्रमांक 5B मधून शिंदेंच्या गटातील जयश्री डेव्हिड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. असं असताना ठाकरे गटाच्या उमेदवाराने इथून अचानक माघार घेतली. त्यामुळे ठाकरेंचा गोंधळ निर्माण झाला. आणि दुसरीकडे इथे भारतीय जनता पार्टीचे बंडखोर उमेदवार विक्रम चव्हाण मैदानात आहेत, ज्यांना आता ठाकरेंचा पाठिंबा जाहीर झालाय. त्यामुळे इथं शिंदेंची डोकेदुखी वाढलीय. विशेष म्हणजे चव्हाण यांनी माजी खासदार राजन विचारेंपासून ते ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे आणि इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांचीही मदत घ्यायला सुरुवात केली आहे. अजून उदाहरणं द्यायची झाली तर ठाण्यामधील वागल इस्टेट परिसरातील प्रभाग क्रमांक 16D मध्ये असंच केस घडलंय. शिंदे गटाच्या माणिक पाटील इच्छुक होते, त्यांनी तसं कळवलं होतं. मात्र तरीही त्याऐवजी शिवसेनेने अधिकृत उमेदवार मनोज शिंदेंना उमेदवारी दिली. त्यामुळे इथं माणिक पाटील विरुद्ध बंडखोर मनोज शिंदे अशी लढाई होणार आहे. इथे ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने ठाकरेंनी माणिक पाटील यांना पाठिंबा दिला. आता आणखी नावं सांगायची झाली तर शिंदे सेनेच्या माजी नगरसेविका शांता सोळंकी, मंगल कळंबे, मनीषा साळवी, सुरेखा पाटील, माजी नगरसेवक लॉरेन्स डिसूजा तसेच माजी नगरसेवक बालाजी काकडे यांच्या पत्नी अनिता काकडे यांच्यासोबतच शिंदे सेनेचे पदाधिकारी किरण नागती, नितीन लांडगे, विकास दाभाडे आणि प्रवीण नागरे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
अजून उदाहरणं द्यायची झाली तर वागल इस्टेक येथील इंदिरानगरमधील प्रभाग क्रमांक 15मध्येही या प्रभागातून भाजपने अमित सैरे, सुरेश कांबळे आणि अनिता यादवांना उमेदवारी दिली. मात्र यजना भोईर यांना मैदानात उतरवण्यात आलं. याच प्रभागातील शिंदे सेनेचे इच्छुक दशरथ जाधव आणि बबलू शेख यांच्यासह सुवर्णा कांबळे यांनी बंडखोरी करत समाजवादी पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दुसरीकडे भाजपच्या माजी नगरसेविका वर्षा पाटील आणि माजी नगरसेवक राजकुमार यादव हे युती झाली नसती तर शिंदे गटाच्या शिवसेनेतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. मात्र युती झाल्यानंतर त्यांची उमेदवारी कापली गेली. यामुळे यादव, पाटील तसेच शिंदे गटातील इच्छुक महेंद्र सोडरी आणि त्यांच्या पत्नींनं बंडखोरी करत बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला आणि तिथून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ठाण्यातील राजकारणात अंतर्गत आणि बंडखोरी आणखी तीव्र होताना दिसतीये. मीनाक्षी शिंदे आणि भूषण भोईर यांच्यातील जुनं राजकीय मतभेद उघडपणे समोर आलेत. मीनाक्षी शिंदे यांच्या समर्थकांनी भूषण भोईर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर भूषण भोईर यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारत ठाणे शहर विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. याचबरोबर उमेदवारी नाकारलेले माजी नगरसेवक मधुकर पावसे तसेच भाजपच्या पदाधिकारी दीपमाला मळवी आणि सुषमा दळवी यांनीही बंडखोरी केली आहे. सुषमा दळवी या जरी अपक्ष उमेदवार असल्या तरी या चौघांनी एकत्र ठाणे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून मीनाक्षी शिंदे यांच्या पॅनलला आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला. या घडामोडींमुळे ठाण्यातील निवडणुका अधिक चुरशीच्या आणि अनिश्चित बनल्यात. म्हणजे मी उल्लेख केला त्याप्रमाणे 650 उमेदवार आहेत 131 नगरसेवकांच्या जागांसाठी. त्यामुळे बंडखोरी होणार आहे, ज्याचा फायदा कुठेतरी विरोधी पक्षाला होऊ शकतो. भाजपचेच नेते शिंदेंच्या शिवसेनेविरोधात उभे आहेत. शिंदेंची शिवसेना भाजपच्या विरोधात उभे आहे. युती असली तरी इथं कुठेतरी दोस्तीत कुस्ती झालीय, मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालीय आणि सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे याचा जो फटका आहे तो नेमका कोणाला बसेल हे निकाल लागल्यानंतर समजणार आहे. मात्र ठाण्यातील या बंडखोरीवर किंवा अजून कुठे अशा बंडखोरी झाल्यात हे तुम्हाला काय वाटतं त्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा. आणि असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल म्हणजेच महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पाहत रहा. धन्यवाद.